नगराध्यक्ष विजयी झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जादू ही राज्यभरात कायम असल्याचं दिसून येतंय। नगरपालिकांमध्येही महायुती 200च्या पार गेलीये। जनता महायुतीच्या पाठीशी असल्याचं या निकालातून स्पष्ट होतंय। नगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं मात्र सर्वात खराब प्रदर्शन ठरलंय। ठाकरेंची शिवसेना सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे। विधानसभेप्रमाणेच नगरपालिकांमध्येही महाविकास आघाडीची स्थिती जैसे थेच आहे। महाविकास आघाडी अवघ्या 50च्या आसपास जागांवर विजयी झाली। नगरपालिकेत शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही सर्वात खराब प्रदर्शन पाहायला मिळालंय। तर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या चर्चासत्राकडे। मी पुन्हा तुम्हा सगळ्यांची ओळख करून देते। तर आपल्या सोबत पत्रकार प्रवीण पुरो जोडलेले, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्या पद्धतीने आपण आता ही आकडेवारी पाहतोय, आकडेवारी काहीशी स्पष्ट झालेली आहे। महायुतीनं पुन्हा एकदा विधानसभेप्रमाणेच दणदणीत विजय हा मिळवलेला आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे मात्र विधानसभेप्रमाणेच महाविकास आघाडी कुठेतरी मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रवीणजी, मी सर्वात पहिले तुमच्याकडे येते। ज्या पद्धतीने आपण मगाशीही बोललो होतो आणि आता पुन्हा तोच मुद्दा की महाविकास आघाडी ज्या पद्धतीने मागे पडते, आता पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका जो 15-16 तारखेला होऊ घातल्यात, त्यावेळी महाविकास आघाडीनं असं काय केलं पाहिजे की ते आता कुठेतरी उभे राहू शकतील? महाविकास आघाडीने आता एकत्रितरित्या प्रामुख्याने एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मुंबईपासून आपण जर सुरुवात केली तर महाविकास आघाडीमध्ये आताही एकत्रितपणा आहे असं दिसून येत नाही। कारण त्यातल्या सगळ्यात मोठा आणि बलशाली पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये महाविकास आघाडीची घेतलेली फारकत ही त्या एकूणच आघाडीसाठी खूप तापदायक ठरणार आहे। कारण शिवसेनेच्या बरोबर मनसे असल्यामुळे काँग्रेसने तिथे सांगितलं की आम्ही स्वतंत्ररित्या निवडणुका लढवणार आहोत आणि ती जर निवडणूक स्वतंत्ररित्या जर काँग्रेसने लढवली तर मतांची बपागणी होऊन त्याचा आपोआप फायदा सत्ताधाऱ्यांना आणि युतीला होईल। आणि हे वास्तव आहे की काँग्रेसने आतापर्यंत ही भूमिका का घेतली नाही? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बांद्र्यामधून जेव्हा गायकवाड उभ्या राहिल्या होत्या, खासदार गायकवाड निवडून आल्या, त्या बांद्र्यामधून शिवसेनेचा त्यांना पाठिंबा मिळाला होता आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते निवडून आल्या आणि निवडून आल्यानंतर त्यांनी अचानक अशी भूमिका का घेतली की काँग्रेस शिवसेनेवर बसणार नाही? ही भूमिका निश्चितच। जी बोला। हॅलो जी प्रवीणजी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता या निवडणुकांच्या निकालाची एक आकडेवारी सध्या आपण त्यावर नजर टाकली तर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय। आणि आणखी एक मोठी अपडेट, उदय सामंत यांनी या सगळ्या निकालावरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। जिल्ह्याबद्दल निकाल लागलेला अभिनंदन, काय सांगाल रस्त्यांच्या निकालाबद्दल? काल देखील दुपारी मी स्टेटमेंट अशी दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल। त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन। त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। राज्यामध्ये भाजप एक नंबर पक्ष, शिवसेना 2 नंबर पक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व